गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली। भक्त तुझा गुरुदेवा पुरताटला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। गुरु एक तुझी माझा विधाता जन, गुरु विना सुने सारे विश्व हे सगल। भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। संगतीन ओलांडला अवघड घाट, संगतीन ओलांडला अवघड घाट। चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट, तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट। सुख दुःख एकमेका वाटल वाटल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। गुरु एक तुझी माझा विधाता जन, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल। भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। हरे राम 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 हरे हरे। आशीर्वाद कृष्ण 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 हरे हरे हरे। माझी ओळख करून देण्याची गरज आहे का सांगू? मी हरिभक्तपरायण सुरेखाताई शिंदे। हरिभक्तपरायण म्हणजे काय? कीर्तनकार, प्रवचनकार आणि हरिभक्तीचा मार्ग स्वीकारलेल्या लोकांचं नाव काय असतं? हरिभक्तपरायण, बरोबर आहे ना? हा, मग माळकरी वारकरी यांना सुद्धा हरिभक्तपरायण म्हणतात। कीर्तन नाही केली तरी माळ, वारी, एकादशी, नामस्मरण करणाऱ्या माणसांना सुद्धा हरिभक्त म्हणतात, बरोबर आहे की नाही? हा, आणि जसं शाळेत येणाऱ्या मुलांना काय म्हणतात? विद्यार्थी म्हणतात। आता तुम्ही पण बोलायचं आणि मी पण बोलणार आहे। सगळं मला काही येतंय असं नाही, तुमच्यापेक्षा मला जास्त येत नाही, कारण मोबाईल मधलं जास्त कुणाला येतं? बोला ना, आम्हाला येत नाही। आमच्या पोरांना जे कळतं ते आम्हाला कळत
माझी नातवंड आहेत बरं का. एक 7वीला आहे नातवंड, मुलगा आहे 7वीला नातू, आणि नात आहे ती 11वीला आहे. मुलीचा मुलगा 12वीला आहे आणि मुलगी तिची 4थीला आहे. मला 4 नातवंड आहेत. त्यामुळं तुम्ही माझ्या पुढं घाबरायचं म्हणा ना नाही. हा, कारण मी तुमची आजी आहे, त्यामुळं घाबरायचं. आई वडिलांना घाबरतात पण आजीला कोणी घाबरत. पण तरी देखील मला मारू बिरू कारण नातवंड मारतात आज्यांना, बरोबर आहे ना. हा, आज्या किती लोकांना आहे तिथं बसलेल्या पोरांना, किती लोकांना आजी आजोबा आहेत घरात? वा 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 वा, जोरदार टाळ्या. तुम्हाला सगळ्यात आवडतात आजी बाबा का आई वडील? क्या बात आहे, म्हणजे मी सगळ्यांना आवडणार आहे आता, बरोबर आहे की. हा, आता तुम्ही कितवी ते कितवी पर्यंत वर्ग आहेत हे? 6वी ते 10वी. वा. आणि म्हणून आज तुमच्याकडे मला येण्याचं आमंत्रण दिलं आपले मथाजी दादा आणि हे सर्व बसलेले आपले गावातील प्रमुख व्यवस्थापन असणार हे तुमचं शाळेचं फार सुंदर वातावरण आहे बरं का. आपले सासवडे सर आहेत, नितीन भाऊ, आज महिला वर्ग बसलेला आहे, भगिनी आहेत, सगळ्यांना मनापासून नमस्कार करते. बारामतीला आम्ही मोर्टीला होतो, तिथले जावई असलेले इथे मुख्याध्यापक आहेत नाही का. हा एक योगायोग आहे. आमचे चिरंजीव आहेत जे फोटो काढतायत, त्यांचं नाव काय आहे? हा, हे जगाचं वैभव आहे. आणि त्यांनी माझं नाव काय ठेवलंय माहितीये का? काय? वात्सल्य मूर्ती. काय ते मला आई म्हणतात आणि ते माझा मुलगाच आहे, याती नास्तत्र संशय. मुलगा पोटातून जन्माला नाही आला तरी जगाची आई होता आलं, त्याचं नाव काय? माऊली आहे. माऊली म्हणजे कोण? आई. आणि जगाची आई एक पुरुष झाला ज्यांचं नाव ज्ञानेश्वर माऊली आहे. म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. माऊलींनी लिहिली का ज्ञानेश्वरी? माऊलींनी नाही लिहिली, माऊलींनी दुसऱ्याकडून लिहून घेतली. मी एवढं खोलात जाणार नाही. माऊलींनी लिहिली असती पण दुसऱ्यांकडून का लिहून घेतली? त्याचं एकमेव कारण असं आहे, मेलेल्या माणसाला जिवंत केलं, चमत्कार केले. आपल्या देशामध्ये संतांनी चमत्कार याच्यासाठी केले की अंतःकरणातील दिव्य स्फुल्लिंगाला भक्ती मार्गापर्यंत नेण्यासाठी चमत्कार करून दाखवावे लागतात. म्हणून मेलेल्या माणसाला जिवंत केलं, ज्यांचं नाव सच्चिदानंद बाबा आहे. तुम्ही लक्षपूर्वक ऐका पोरींनो. मेलेला माणूस जिवंत करून ज्ञानेश्वरी त्यांच्याकडून लिहून घेतली. मेले माणूस जित उठविलं, वेळ काळात एक रासील गा. आता तुम्ही विज्ञानाकडे आहात नाही का. विज्ञान हे तुमचं सर्वात महत्वाचं भांडार आहे. पण विज्ञान म्हणजे वेगळं काही नाहीये. जिथं ज्ञान आणि विज्ञान एकत्र आहे त्याचंच नाव ज्ञानेश्वरी आहे. जगात जेवढे शोध लागले तेवढे ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून लागले. याच्यावरती आता सध्या महाचर्चा चालू आहे. फक्त भारत देश एवढा महान काय, तर साधूंचा संतांचा तुम्ही दिंडी काढलेली दिसते आज नाही का. मला एक सांगा, आपण या शाळेला आता म्हणतो, आता नाव काय आहे तुमच्या शाळेचं? श्रीराम विद्यालय. हा, विद्यालय म्हणजे काय? विद्या घेतो, विद्या आलय म्हणजे विद्या जेथे घेतो त्याचं नाव विद्यालय. पूर्वी आम्ही लहान होतो ना तेव्हा आमच्या शाळेचं नाव काय होतं माहितीये का? विद्या मंदिर. काय? हा, आता थोडं तुम्ही इंग्रजी माध्यमाकडे चाललात त्यामुळे लेटेस्ट नावं केली, विद्यालय झालं नाही का. मग त्या विद्यालयाचं सुद्धा विद्यालय म्हणजे विद्या म्हणजे देवी, बरोबर आहे ना. विद्या ही देवता आहे, बरोबर आहे. मग तिथं आपल्याला ज्ञान ग्रहण करत असताना तुम्हाला असं वाटतं का विद्या घेत असताना आपण जेवताना घरात चप्पल घालतो का? मग विद्या घेताना चप्पल घालायला पाहिजे का? असं किती जणांना वाटतं चप्पल नाही घातली पाहिजे? हात वर करा. नाही, उगाच नका करू, मनापासून. तुला नाही वाटत काढायची चप्पल? वाटते का? हा, याचा अर्थ चप्पल काढली पाहिजे हे सगळ्यांच्या मनात आहे ना. मग उद्यापासून आज गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेलं आहे. पोरांनो, तुम्ही मोठे आहात, आता तुम्ही 4-2 वर्षांनी ही शाळा सोडून पुढच्या शिक्षणासाठी बाहेर जाणार. पण ही काळाची गरज आहे. पायामध्ये चप्पल असताना
उद्या मस्तकामध्ये घेणं ही चूकच आहे असं तुम्हाला वाटतं का? मग इथून पुढं आजच्या दिवसापासून सुरुवात करा. कल करे सो आज, आज करे सो हा. आजपासून पायात चप्पल न घालता वर्गात जायचं. सगळ्यांनी चपला बाहेर ठेवायच्या. प्रत्येक वर्गाच्या पुढे त्या विद्यार्थ्यांनी चपला ठेवायच्या. मला असं वाटतं तरच मग माझं प्रवचन केल्याचं मला सार्थक वाटेल, अन्यथा उपयोग होणार नाही. किती पोरं हे करणार आहेत उद्यापासून, आजपासून? नक्की. मग असं करा, आजपासून सगळ्यांनी चपला बाहेर ठेवल्या की व्हिडिओ तयार करायचा आणि मला पाठवायचा. चपला बाहेर ठेवलेल्या आहेत, कारण येडगावला तसंच केलं. व्हिडिओ काढून मला पाठवले आणि अधून मधून पाठवतात. ताई आता पोरं चपला सुद्धा आणत नाही शाळेत. लक्षात राहत नाही पोरांच्या, कारण चपलांची गरज नाही असं झालं. आणि तुम्हाला अजून एक सांगते, ज्या मुलांना 60% 70% मार्क पडत असतील, प्रत्येक महिन्याला परीक्षा असतात का 3 महिन्यांनी असतात? तुमच्या टेस्ट कधी असतात? किती दिवसांनी घेता टेस्ट? अरे बोला, तुम्ही टेस्ट किती दिवसात घेता? 1 महिन्यानी टेस्ट घेता. ज्या मुलांना 60% मार्क आहेत, 70% मार्क आहेत, त्या पोरांना 80% पडल्याशिवाय राहणार नाही जर चप्पल पायात नसताना ज्ञान ग्रहण केलं तर. याची नास्तिक संशय हा माझा शब्द आहे. टाळ्या वाजवा. हा, कारण ज्ञान ग्रहण करत असताना पायात चप्पल नाही पाहिजे. अजून एक महत्वाचं, आपल्याकडे लहान आम्ही असताना मुलांच्या डोक्यामध्ये टोप्या होत्या आणि आमच्या 2 वेण्या बांधलेल्या अशा असायच्या, पूर्ण आवळलेल्या असायच्या. केस मोकळी सोडू नयेत, त्याच्या मागचं एक शास्त्र आहे. काय? जेव्हा केस आवळून राहतात तेव्हा मेंदूमध्ये असणाऱ्या 7 कोटी नसा आहेत त्या कार्यरत राहतात, त्या मोकळ्या सोडायच्या नाहीये. का नाही मोकळी केस सोडायची माहितीये का? त्या केसांची वाढ सुद्धा व्यवस्थित होत नाही. आवळून राहिल्यानंतर वाढ होते आणि मेंदूची सुद्धा वाढ होते. म्हणून केस कमीत कमी शाळेत तरी मोकळी सोडून यायची. आणि हा सगळा उद्यापासूनचा व्यवहार आमच्या शिक्षकाबाईंना मी सांगते, मॅडमना सांगते, पोरींवरती एवढं मात्र तुम्ही शासन ठेवायचं की 2 वेण्या घातल्याच पाहिजे. तिकडच्या मुलींच्या सगळ्यांच्या सर्रास 2 वेण्या, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हा, आता इथून पुढं 2 वेण्या ह्या मधल्या लाईनीतल्या ज्या पोरी आहेत त्या सुद्धा घालतील अशी मी अपेक्षा करते. घालणार का? आणि ज्यांना असा कट मारलेला आहे, ज्यांना केस अशी आहेत, त्यांनी निदान कमीत कमी आवळून तरी ठेवायची केस. बरोबर आहे की नाही? मोकळी केस ठेवायची नाही. ही विनंती आहे माझी. मी तुमच्यावरती दडपणशाही करायला आलेली नाहीये. मी एक आजी आहे, तुम्ही आधी कबूल केलेलं आहे तुम्ही आजी आहे. मग आजीचं ऐकलं काय फरक पडतो? आणि तुमच्या गावचं नाव तालुक्यात नाही जिल्ह्यात मोठं आहे. अख्खा जिल्हा सांगतो 1 नंबरची शाळा कोणती आहे तर ती पिंपळगावची आहे. पिंपळगावच्या शाळेचं फार मोठं नाव आहे. त्याच्यासाठी गावकऱ्यांना सुद्धा मी खऱ्या अर्थानं अभिवादन करते, कारण सगळीकडे लक्ष असल्याशिवाय हे होणार. तुम्हाला अभिवादन करते, कारण शाळेवरती लक्ष गावकऱ्यांचंही लागतं. नुसत्या शिक्षकांनी करून कसं जमेल? बरोबर आहे ना? मुलं नुसती हुशार होणार नाही, शिक्षक काम करतात पण घरी सुद्धा अभ्यास करून घेतला तशी शाळा नुसती शिक्षकांनी मोठी होणार नाही. त्याच्यासाठी ग्रामस्थांनी सुद्धा कार्यरत राहावं लागतं. आणि म्हणून याच्यासाठी तुमच्या गावच्या लोकांना सुद्धा मी अभिवादन करते आणि त्यांना सुद्धा आभार मानते आणि त्यांना सुद्धा धन्यवाद सुद्धा देते की या शाळेवरती तुम्ही असंच लक्ष ठेवा. अजून एक महत्वाचं आहे, पूर्वीच्या शाळा अशा होत्या, खाली मांडी घालून बसत होते, मनका ताट राहत होता. आता तुम्हाला बेंच आले नाही का? आम्हाला 8वी पासून बेंचवर बसावं लागलं. आम्ही खालीच बसत होतो. बसकर घरून नेत होतो. बसकर नव्हती, आम्ही पोते नेत होतो. पोत्यावरती बसायचं आणि ते पोतं हातामध्ये घ्यायचं, पिशवीमध्ये मग आम्ही दप्तर घेऊन शाळेमध्ये जायचं. काही नाही, एवढीशी पेन्सिल सुद्धा आम्हाला मिळत नव्हती. पेन्सिल त्याच्यासाठी आम्हाला मार खावा लागायचा. कालची पेन्सिल काय केली? आता तुम्हाला काही कमी आहे का? आहे का कमी? भरभरून आहे. अजून एक महत्वाचं, शाळेत मोबाईल किती पोरं आणतात? हात वर करा. आणता का? नाही आणत. नाही आणत ना? मग तुमच्यासाठीच तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा. शाळेत मोबाईल आणायचे का नाही आणायचे सांगू का? मोबाईल हा चांगली गोष्ट आहे की वाईट आहे असं तुम्हाला काय वाटतं? अरे बापरे,
मग मोबाईल वाईट आहे हे सगळ्यांना कळतं, मग याचा अर्थ त्याचा वापर योग्य तिथं झाला. मोबाईल चांगला पण आहे वाईट पण आहे, अभ्यासासाठी ठीक आहे. आता पुढचं ऐका, मला मूळ मुद्द्यावर यायचंय. हे सगळं तुम्हाला कशासाठी सांगायचंय, तुम्ही जर पायातल्या चपला बाहेर ठेवल्या आणि जर डोक्यात टोप्या घातल्या तर महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची शाळा फक्त पिंपळगावचीच होणार. फक्त पिंपळगावची शाळा जगावेगळी होणार. टोप्या घातल्याच पाहिजे का, तर ते ज्ञान उडून जाऊ नये म्हणून. कारण आपल्याला टाळू आहे आणि या टाळूला भरण्यासाठी तुम्ही आज्यांना विचारा, तेल भरलं. तेल टाळू असते ना, तुमच्या घरात लहान मुलं असेल तर पहा, ही टाळू असती, त्याच्यामध्ये तेल भरून भरून ती कठीण केली आणि मग तुम्हाला खऱ्या अर्थानं तुम्ही मोठे झालात. आम्ही तुम्हाला नांदलं 4-4, 5-5 किलो त्याच्यामध्ये तेल भरले आम्ही. ती टाळू आहे ना, ती झाकलेली राहावी म्हणून आपल्या साधू संतांनी आपल्याला टोपीचं वरदान दिलं होतं. टोपी घातलीच पाहिजे, हे वरदान होतं. वर दिलेलं दान डोक्यावर, त्याचं नाव वरदान आहे. पण आपण त्या टोप्या कोणी काढल्या माहित नाही, पण त्या आपण जर घातल्या तर साधू संतांना सुद्धा आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. आज जगाची माऊली रस्त्यानं चालत असताना, आता मनाने काळवत झालं, माऊली रस्त्यानं चालत असताना 10 लाख समाज त्यांच्या बरोबर चाललाय. माऊली आहेत का? आहेत का? ज्ञानेश्वर माऊली नाही आहेत, पण त्यांनी ठेवलेले विचार मागे मात्र. म्हणून ज्ञानेश्वरी आज घेतल्याशिवाय मला सुद्धा बोलता येत नाहीये का? विचार करा कधीतरी, माऊली जर असले तर आपोआप बोलता येतं. म्हणून माऊलींनी रेड्याला सुद्धा बोलायला लावलं, रेड्याने वेद गायले. म्हणून ज्ञानेश्वरांना पुस्तक, ज्ञानेश्वरीपेक्षा चमत्कार रुजतात. ज्यांना वाटत असेल की खरंच रेडा बोलला असेल का, त्यांनी ज्ञानेश्वरी वाचा, त्यांना बोलता आल्याशिवाय राहणार नाही. हे महत्वाचं. ज्ञानेश्वरी फार महान ग्रंथ आहे, पण माऊलींनी स्वतःला मोठेपणा घेतला नाही. माऊली म्हणतात, म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतक कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. तुम्हाला गुरु केल्याशिवाय, गुरु म्हणजे शाळेमध्ये शिक्षण घेता येत नाही. शिक्षक असल्याशिवाय तुम्हाला ती पुस्तकं तुमची आहेत का शिक्षकांची आहेत? पुस्तकं कुणाची आहेत? तुमची आहेत. पण शिकवतं कोण? याचा अर्थ तुमचं तुम्हाला काही येत. मग उद्या गुरु पौर्णिमा आहे, मला महत्वाचं सांगायचंय, जर गुरु केल्याशिवाय माऊलींना सुद्धा काही जीवन जगता आलं नाही, तुम्हाला पुस्तकं तुमची असून सुद्धा तुम्हाला ती वाचून काही कळत नाही, त्याच्यासाठी गुरु लागतात. म्हणून जीवनामध्ये गुरु असल्याशिवाय वाटचाल करता येत नाही. म्हणून माऊली म्हणतात, म्हणून जाणतेने गुरु भजिजे, त्याने कृतक कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. आपण झाडं लावतो, ती झाडं लावल्यानंतर प्रत्येक पानाला पाणी घालतो का खाली बुंद्याला घालतो? बुंद्याला घालतो. पण पानं टवटवीत मात्र वरची होतात. याचा अर्थ असा आहे, खाली पाणी घातलं तरी वरची टवटवीत होतात. तसं गुरु केल्यानंतर माणसाचं जीवन सुजलाम सुफलाम होतं. हा त्याच्या मागचा मतीचा अर्थ. आता माळ घालणे म्हणजे काय? माळ घालणे म्हणजे काय मला सांगा पोरांनो. माळ कशासाठी घालतात? कशासाठी? पटकन सांगा. माळ का घालायची? माझ्या गळ्यात माळ आहे, कशासाठी घालायची? मांसाहार करू नये. पोरांनो नीट लक्षात घ्या, मांसाहार करू नये म्हणून माळ घालायची. मग मांसाहार न करता सुद्धा जगता येतं, बरोबर आहे ना? मग मांसाहार खाणं हे श्वापदांचं काम आहे. आपलं काम, आपल्याला अन्न खायचंय. अन्न म्हणजे काय? चपाती, भाकरी, भाजी, बरोबर आहे ना? चटणी. हे खाणं माणसांचं आहे. दूध, माणसांसाठी गाय दूध देते का तिच्या वासरासाठी देते? वासरासाठी देते. पण तरी देखील ते दूध आपण उपयोगात आणतो. याचा अर्थ असा आहे, गाय आपल्यावर उपकार करते, ती आपल्याला दूध देते. झाडं उपकार करतात, आपल्याला ऑक्सिजन देतात. झाडं आपल्यावर उपकार करतात, फळं देतात, फुलं देतात, बरोबर आहे ना? तसं झाडं बोलत नाही, पण ते आपल्यावर उपकार करतात ना. मग मला एक सांगा, माणूस माणसाला कापतो का? मारतो का? नाही. मग आपण जनावर कापून खावं का? खावं का? मला एक सांगा, पटतंय का तुम्हाला? खावं का? नाही. मला एक सांगा, काही लोक म्हणतात मी व्यासपीठावर आहे म्हणून बोलत नाही, समजा हे चालतं कोंबडीचं. पण जर तुम्हाला सांगते ते चालत नाही आहे. का नाही चालत? ते सुद्धा मांसाहाराचा प्रकार आहे. का नाही चालत? जर ते आपण फोडलं
तर त्यातला एक जीव नाहीसा होतो आणि ते जर आतून फुटलं तर त्यातून एक जीव बाहेर येतो ना, त्यातून एक जीव बाहेर येतो ना, त्याने आतून फोडलं तर जीव बाहेर येतो आणि आपण फोडलं तर त्याचा जीव घेतला. मग आपल्याला कुणाचा जीव घेण्याचा अधिकार आहे का? म्हणून मांसाहार करायचा नाही. खऱ्या अर्थानं त्याचं नाव हिंदू धर्मशास्त्र आहे. म्हणून धर्म कशाला म्हणतात? धर्म त्याला म्हणतात आपल्याला वडिलांनी सांगितलं, आपल्या पूर्वजांनी. वडील म्हणजे आपले बापच नाही तर आपल्या पूर्वजांच्या नावाला सुद्धा वडीलच म्हणतात. म्हणून मांसाहार कधीही करून आपण शिक्षण चांगलं घेऊ शकत. चांगलं खाणं, चांगलं राहणं, चांगलं पाहणं, चांगलं बोलणं हीच माणसाची संस्कृती आहे. आता आपण पाश्चिमात्य देशाकडे चाललो, आपण नको ते खायला लागलो. मला एक सांगा, पिझ्झा बर्गर तुम्ही रोज खाऊ शकता का? पण वरण भात चपाती भाजी रोज खाऊ शकता. मग चांगलं कोणतं आहे? हा, मग चांगलं खा, कधीतरी तेही खा, नाही खायचं असं नाही. पण मांसाहार करायचा नाही असं किती लोकांना वाटतं? हात वर करा. अरे बरीच संख्या आहे. बरेच हात वर करू नका, पण खरं सांगा, वाटतंय का खाऊ नये? मग आजच घरी जाऊन सांगा आयांना तुमच्या, इथून पुढे मी मांसाहार करणार नाही. आजची गुरुपौर्णिमा यशस्वी झाली. बरोबर आहे ना? आता किती जण आहेत माळकरी आणि किती जण न खाणारे आहेत? माळकरी किती जण आहेत? बरं, माळ नाही तरी खात नाही असे किती जण आहेत? बरं, खातात तेवढे हात वर करा. आता तुम्ही खरं बोलता म्हणून जोरदार टाळ्या. पण माझं ऐका, ते खाणं आपलं नाहीये, ते खाणं आपलं नाहीये. विचार करा, आपले आई वडील ज्यांना काही माहित नाही ना, त्यांना आज ऐकलेलं प्रवचन सांगायचं, म्हणायचं हे इथून पुढे खायचं नाही खायचं, हे खाणं आपलं नाहीये. सात्विक खायचं, चांगलं. उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विने एक काम नाही. गुरु आपल्याला काय म्हणून देत नाही. गुरु आहे त्या स्थानावर राहतात. पण तुम्ही उद्या कलेक्टर होणार आहे, तुम्ही उद्या मामलेदार होणार आहे, तुम्ही उद्या सीए व्हाल, तुम्ही तिथं ऑफिसर व्हाल, तुम्ही डॉक्टर व्हाल, तुम्ही यांच्यापेक्षा मोठे व्हाल. मग त्याचं नाव गुरु आहे. जो अंधारातून प्रकाशाकडे नेतो आणि आपल्यापेक्षा मोठं करतो त्याचं नाव गुरु आहे. गुरुपौर्णिमेचं महत्व सांगते. आपल्यापेक्षा मोठं जो करता येतो त्याचं नाव गुरु आहे. मग गुरु आपल्याला पदोपदी आहे. म्हणून पदोपदी गुरु कसे आहे? आपली आई आपलं कोण आहे? गुरु आहे. आपली आई गुरु आहे, आपला बाप गुरु आहे, आपले शेजारी गुरु आहे. आपल्याला जे जे चांगलं सांगतात त्यांचं नाव गुरु आहे. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, जेने कृतक कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. आता काही म्हणतील, आता आम्हाला यांनी सांगितलं पण आम्ही नाही केलं तर काय होतं? काही नाही. तुम्हाला चांगलं किती वाटतं हे तुमच्या मनावर. म्हणून बाकी कुणाचंही ऐकायचं नाही. ऐकावे जनाचे, करावे पण मनाचे करत असताना जनाचं ऐकलेलं आहे त्यातलं कितपत योग्य आहे ते सुद्धा विचार तुम्ही केला पाहिजे. आणि तुमच्या मनाने जर ठरवलं तर मनमना भवमत भक्त मध्याजी मा नमस्कारो मा मे वैसे चित्तो मा खना मत करावी. पण ऐकायचं आणि मग पाहायचं यातलं योग्य काय आहे आणि तेच करायचं. आणि म्हणून सांगितलं ऐकावे जनाचे, करावे मनाचे. स्वतः केले आपण ऐकलेल्या बोलण्याचा विचार करायचा आणि मग ते बोलणं आपण अंतःकरणात साठवायचं. त्याचं नाव चिंतन आहे. चिंता करायची नाही, चिंतन करायचं आणि त्या गोष्टीचं योग्य काय आहे, अयोग्य काय आहे त्यातलं चांगलं घ्यायचं. एखाद्या गणिताच्या शिक्षकाने तुम्हाला जर इतिहासाचा धडा शिकवला, ऐकून घ्या, त्यातलं काही जर वाटलं का हे असं नसेल तरी पण तुम्ही ते ऐकून त्यांना म्हणणार नाही का हे बरोबर नाही? म्हणणार आहे का? नाही. कारण ते शिक्षक आहेत, ते गुरु आहेत. नीट ऐका. परंतु तुमचं मन सांगतंय तुम्हाला काय हे काय योग्य आणि हे काय अयोग्य आहे. पण ते गुरु आहेत. गुरु कधी चुकणार नाही. त्यांनी कोणत्या अर्थानं सांगितलं याचं चिंतन करा आणि मग त्याचा विचार करा. सगळ्यात महत्वाचं, जगात सर्वश्रेष्ठ जर कोण सांगितली तर ती आई आहे आणि आई हा पहिला गुरु आहे. विचार करा, रायगडावरती गेलेली हिरकणी सांगते माझ्या बाळासाठी मला खाली जायचंय. बरोबर?
त्या रायगडाला चारी बाजूने तटबंदी होती, चारी बाजूने सगळीकडून संरक्षण भिंत होती, तरी पण ती कशी गेली असेल? आता इथून खाली उतरणं सोपं नाहीये, आहे का सोपं? तसं त्या रायगडाला सुद्धा भिंत होती, पण ती कशी खाली आली हे महाराजांना विचार पडला. आणि दुसऱ्या दिवशी महाराजांनी तिला बोलवणं पाठवलं. ती कडेवर मूल घेऊन आली आणि काय म्हणते माहितीये का? म्हणते महाराज मला कोणती शिक्षा दिली तरी चालेल, कारण शिक्षा देणं हे महाराज आता छत्रपती आहेत, ते संरक्षण जरी असलं तरी चूक ज्याची झाली त्याला मात्र शिक्षा होणार हे तिला माहित होतं. ती म्हटली काय शिक्षा द्यायची ते द्या, पण मी मात्र माझ्या पोरासाठी गेले. तुम्ही कुठून गेलात विचारलं ताई. ती म्हटली मला नाही माहिती मी कुठून गेले. म्हटले शोध घ्या कुठून गेले. जेव्हा शोध घेतला तेव्हा समजलं की जी झाडांना अशी ती ओळण असं करत करत ती घसरत गेली, त्याच्यावरून कळालं की ती झाडं जी झुडपं होती ती खाली बसली होती ना, झोपली ती झाडं, ती घसरत गेली अंधारामध्ये. त्याहून कळालं की ती या मार्गाने गेली. आणि मग म्हटली तू या मार्गाने गेली हे तुलाही माहित नाही, मग तू कशी गेली? तिथं हिरोजी इंदलकर नावाचे त्या काळामध्ये बांधकामामध्ये असणारे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी होते. ते हिरोजी इंदलकरांना विचारलंय महाराजांनी, तुम्ही जर संरक्षण एवढ्या बाजूने परिपूर्ण केलं होतं तरी पण ही स्त्री कशी जाऊ शकली? ते घाबरले. ते म्हटले आता माझ्याकडे आता पहा, हे जे बांधकाम ज्यांनी केलेलं आहे नाही का, त्यांना जर गावकऱ्यांनी बोलवलं आणि जर विचारलं का हे इथं असं कसं झालं, तर त्यांना काय वाटलं काहीतरी आपल्यावर आता रागवतील, म्हणून तेही घाबरले इंदलकर. म्हटले महाराज मलाही कळे ना हे ताई कशा गेल्या असतील. महाराज म्हटले मी सांगतो कशा गेल्या. ती कशी गेली असेल, ही आई आईच होती म्हणून ती गेली, ती बाई नव्हती. त्या क्षणी ती आई होती म्हणून ती बाळासाठी तिनं कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही, ती डोंगरावून आई सर्वश्रेष्ठ सांगितले, कारण तिला बाळाची चिंता होती. त्यावेळेस मात्र तिची उटी भरली, तिला चुळी दिली, खण दिलं. त्यावेळेचे शब्द आहेत, खणा नारळाने उटी भरली. आणि तिला सांगितलं शिवरायांनी, बाई तू काल गेली ती बाई नव्हती, त्यात तुझ्यामध्ये असलेली आई होती. आई हा सर्वश्रेष्ठ गुरु. आता पुढचा ऐका. मग हिरोजी इंदलकरांना विचारलं, म्हटले आता तुमचं काय म्हणणं आहे? म्हटले माझं एवढंच म्हणणं आहे. त्यांचाही सन्मान केला. म्हटले माझा कशाला? म्हटले सन्मान याच्यासाठी आहे. कशासाठी सन्मान केला? तुम्ही एवढी तटबंदी केली, तुम्ही त्याच्यामध्ये असणारे निपुण आहात. आत्ताचा शब्द आहे सिव्हिल इंजिनियर, त्यावेळेचा शब्द नव्हता नाही का. तुम्ही त्याच्यामध्ये एवढे निपुण असताना एका बाईनं त्या भिंतीच्या बाजूने सुद्धा न जाता तिने कुठून गेली हे तिलाही माहित नाही, पण ती जी गेली ती रात्रीची ती बाई नव्हती, ती आई होती. आणि तुम्हाला सन्मान याच्यासाठी करतो की तुम्ही एवढे त्या क्षेत्रात निपुण असताना सुद्धा एका आईनं तुमच्या या सर्व शिक्षणावरती सुद्धा कुरघोडी केली, म्हणून तुमचा सन्मान. हे सांगणारे राजे शिवराय आपल्यामध्ये आहेत. विचार करा विचारांच्या रूपानं. म्हणून शिवराय किती महान ठरले. आणि म्हणून इंदलकरांना विचारलं आता तुमच्या भावना सांगा. त्यांनी काय सांगितलं माहितीये का? माझ्या भावना इतक्याच आहेत. रायगडाचं जेव्हा मंदिराचं बांधकाम चालेल ना, त्यावेळेस त्या मंदिराच्या जवळ माझ्या शरीरातल्या असणाऱ्या हाडांची तिथं त्या पायरीच्या खाली खऱ्या अर्थाने एक पायरी करा, माझी हाडं त्याच्यात टाका, कुठल्या गंगेत नका टाकू. आणि त्या पायरीवरती एवढंच लिहा, हिरोजी इंदोलकर सेवेसाठी, एवढंच लिहा. हे सांगणारे हिरोजी इंदोलकर. मगाशी मला सरांनी सांगितलं या शाळेचं एक वैशिष्ट्य होतं. या शाळेच्या एका पायरीवर लिहिलं होतं नम्रता. आणि त्या पायरीवरती कोणी कधी पाय सुद्धा दिला नाही असं असणारं तुमच्या पिंपळगावचं वैभव एक पायरी सुद्धा आहे. विचार करा कधीतरी तुम्ही किती मोठे आहात. हे तुम्हाला खऱ्या अर्थानं या शाळेनं बरंच काही दिलं. आणि या शाळेनं तुम्हाला आज जगाचा प्रवास करण्यासाठी सुद्धा ज्ञान देणारी शाळा. तुम्ही पायात चप्पल घालू नका, डोक्यात टोपी घाला, शिक्षकांचा आदर करा, गुरूंचा आदर करा, आई वडिलांचा आदर करा. आज शिवरायांचं नाव घेत असताना आज सगळ्यात आधी नाव घेतलं जातं माझ्या जिजाऊचं. बरोबर आहे ना? म्हणून जाणं तेने गुरु भजिजे, तेने कृतक कार्या होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. तुम्ही म्हणाल आई गुरु होते, मग तुम्ही कशासाठी सांगता? महत्वाचं आहे. तरी देखील तुकोबराय आणि रामदास स्वामींना सुद्धा गुरु मानलेले आपले शिवराय आहेत.
म्हणून गुरु संतांना मानलं. आपल्या प्रत्येक या जगातल्या संपूर्ण विश्वातल्या असणाऱ्या संपूर्ण देशामध्ये सगळ्यात महान देश मंदिराचा त्याचं नाव भारत आहे. आणि भारत महान का झाला तर संतांची, पंतांची, ग्रंथांची आणि विचारवंतांची ही पुण्यभूमी जिनं देव दाखवला, जिनं संत दिले, जिनं चराचरात देव दाखवले, ते सगळे संत आज आपल्याला मार्गदर्शक ठरले. जगानं ज्ञानेश्वरी डोक्यावर घेतलेली आहे. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगते, तुम्ही इंग्लिश मीडियमला जरी असाल, तुम्ही इंग्रजी माध्यमातून विज्ञानाच्या कडे जरी चाललेले असाल, तरी प्रत्येकानं हरिपाठ पाठ करा. आणि तुम्हाला अजून एक सांगते सर, विनंती म्हणून आहे, मी तुमच्यापेक्षा मोठी नाहीये, पण तुम्हाला एक सांगते की पोरांना दररोज 10 ओळी जर ज्ञानेश्वरीच्या तुम्ही सकाळी जेव्हा प्रार्थना घेता तेव्हा जर 10 ओळी फक्त 10च घ्यायच्या. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसं वेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशू सकलार्थमती प्रकाशू मणी निवृत्ती दासू अवधारी जोजी. त्यानं काय होतं, संस्कृती शब्द शुद्ध होतात. संस्कृत ही आपली देवभाषा आहे आणि देवभाषा तीच देवभाषा आमच्या मागच्या पिढीपर्यंत शाळेत बोलली जात होती, पण आता ती राहिली नाही. आपण इंग्रजी माध्यमाकडे चाललो. मला एक महत्वाचं सांगायचंय, इंग्लिश सोपी आहे पण मराठी अवघड आहे. मराठीमध्ये एका शब्दाचा अर्थ अनेक आहेत बरं का. तसं इंग्रजीमध्ये तुम्ही अंकल आणि आंटीच म्हणता, पण आपल्याकडे मावशी आहे, काका आहे, आत्या आहे, मामा आहे, प्रत्येक नात्याला नाव वेगळं आहे. म्हणून इंग्रजी शिकू नये अशा मताची मी नाही. व्यवहाराच्या दृष्टीने जगाचा प्रवास करत असताना जी भाषा तुम्हाला गरजेची आहे ती तुम्ही शिकताय, पण आपली भाषा सुद्धा तितकीच महत्वाची आहे, कारण ती आमच्या आईची भाषा आहे आणि आई तिला म्हणतात, या भारत मातेचं नाव आई आहे आणि म्हणून ती भाषा फार महत्वाची आहे. आणि जगाची आई झालेल्या माऊलींना सगळ्यात महत्वाचं वंदन पहिलं या शाळेत आल्याबरोबर करा. 10 ओवी दररोज घेत जा. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसं वेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश जेथ वर्ण व निर्दोष मिरवत असे स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा. अष्टादश पुराणे तीची मणी भूषणे पद पद्धती खेवणे प्रमेय रत्नांची पदबंध नागर तीची रंगातील अंबर जेथ साहित्य वाणे सपर उजाळाचे. ह्या ओव्या ज्या आहेत ना माऊलींच्या, त्या हृदयाला भेटतात आणि हृदयाला भेटल्यानंतर त्या ओव्या आपल्याला 72,000 नाड्या उत्स्फूर्त करतात. ही ज्ञानेश्वरीची ताकद आहे. ज्ञानेश्वरीचा शब्द माणसाच्या मेंदूमध्ये खऱ्या अर्थानं चालना देतो. आणि हे जग जिंकायची ताकद कशात जर असेल ना तर ती फक्त ज्ञानातच आहे, पैशात नाही आहे. म्हणून ज्ञान फार महत्वाचं आहे. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनियथी जाणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. म्हणून एक करा, वाचावी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी डोळा पहावी पंढरी वाचावी वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचल्यावर काय होईल, तुम्ही फार मोठे व्हाल, तुम्हाला भरपूर पैसा मिळेल, पण देण्याची वृत्ती येईल ती फक्त ज्ञानेश्वरीमुळेच. म्हणून धरलेली ओंजळ आहे ना ती सांडण्यापूर्वी देण्याचा प्रयत्न करा, ही सांगणारी ज्ञानेश्वरी आणि गाथा जगानं डोक्यावर घेतला. म्हणून भारत देश महान आहे. आणि मग म्हणायचं गर्व से कहो हम, नुसतं म्हणायचं नाही तर आपल्याला ते पाळलं पाहिजे. म्हणून येताना देवाचा गंध कपाळाला लावत जा, येताना देवाला नमस्कार करता तसा आई वडिलांना करत जा. खरं सांगते त्यातून काय मिळणार आहे, पंढरीच्या लोकांनाही अभिमान आणि पाया पडे जन एकमेका. ज्यांना आई नाही ना त्यांना विचारा आईची किंमत काय आहे. मग जी आहे तिला पाया पडणार आहे. पोरांनो आईच्या पाया पडा. त्या आईला सुद्धा वाटतं माझं पोरगं खूप मोठं व्हावं, माझं लेकरू असं व्हावं की समाजानं त्याच्याकडं पाहताना कोणत्याही वाईट दृष्टीनं बोट नाही केलं पाहिजे, आनंदानं जगानं त्याला सलाम करावा असं प्रत्येक आईला वाटतं. त्या आईचा स्वाभिमान तुम्ही आहात. त्या आईसाठी त्या बापासाठी उतराई होण्यासाठी तुम्ही फक्त चांगल्या वागा, हेच आम्हाला तुमच्याकडून मिळण्याची अपेक्षा. श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम. झालं वारकरी संप्रदायाचं भूषण हरिभक्त परायण वात्सल्यमूर्ती सुरेखाताई शिंदे आज आपल्या गावामध्ये एका
प्रवचनाच्या निमित्ताने दसऱ्याच्या निमित्ताने आलेले असताना आपल्या शाळेमध्ये दिंडी सोहळा आणि गुरुपौर्णिमेचा कार्यक्रमाचं आपण आयोजन नियोजित केलेलं होतं. त्यानुसार ताईंनी 5 मिनिटं येऊन या ठिकाणी आपणा सर्वांना प्रबोधन करावं ही विनंती केल्यानंतर कोणत्याही क्षणाचा विलंब न लावता ताईंनी ही आपली सर्वांची विनंती मान्य केली आणि या ठिकाणी येऊन आपणा सर्वांना प्रबोधन केलं. आज बाकीचेही कार्यक्रम असल्यामुळं थोडंसं कमी वेळामध्ये ताईंचे विचार आपल्याला ऐकायला मिळाले. परंतु पुढच्या वेळेस मात्र ताई तुमचं जे गायन असतं, तुमची जी गीतं असतात ही ऐकण्यासाठी लोक उत्सुक असतात. म्हणून मी तुम्हाला मला वाटलं होतं की 1-2 गीतं कदाचित होतील, परंतु वेळेची मर्यादा पाहून तुम्ही कमी वेळामध्ये परंतु अतिशय महत्त्वपूर्ण असे विचार या निमित्ताने मांडले. म्हणून सर्व श्रीरामविद्यालयाच्या वतीने, सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, ग्रामस्थ सर्वांच्याच वतीने मी आपलं मनापासून ऋण व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा संपन्न करीत असताना तसं पाहिलं तर आपण या ठिकाणी अतिशय निस्वार्थी भावनेने आलेला आहात, परंतु तरी देखील आपले विचार सातत्याने प्रबोधन करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. म्हणून आमच्या गावचे उद्योजक भोसरी येथील सद्गुरू गारमेंटचे मालक सन्माननीय मारुती शेठ पोखरकर हेही उपस्थित आहेत. तरी मी त्यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते आपला या ठिकाणी सन्मान होत आहे आणि त्यांच्या वतीने तुमच्या या प्रवचनासाठी त्यांनी स्वइच्छेने नाही माती मान घ्या मला अभिमान आहे. आणि या ठिकाणी तर फक्त मुलांना मी एकाच मिनिटामध्ये ताईंच्या प्रबोधनाचा एक विषय सांगेल की मांसाहार हा तसा पाहिलं तर मनुष्य पाण्याने केला नाही पाहिजे. आपल्या घरी पत्र्याची गाय आहे का? गाई जर एखाद्या गायला तुम्ही 15 दिवस खायला दिलं नाही आणि ती अतिशय भुकेने व्याकुळ झाली आणि म्हणून तुम्ही जर तिच्या पुढं समजा मांस ठेवलं, ती जीव सोडेल, परंतु ते मटण खाणार नाही. कारण का त्या गायीला माहित आहे हे खाद्य माझं नाही. परंतु आता आपल्या मानव जातीमध्ये म्हणजे जे नाही पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आपण करतोय. परंतु तरी मी काय सांगतो, आता कदाचित काही जण सांगत असतील की अंडी खाली, मटण खाली तब्येत होते, ताकद येते, शक्ती येते. हे मला तरी काय पटत नाही. आता माझी तब्येत कमी आहे का? कोणाला वाटतं मी अशक्त आहे का? मी अशक्त? अरुणराव बांगर कसे आहेत ते? कुपोषित आहेत का? मग अरुण बांगर आणि मी जन्मापासून आतापर्यंत कधीही मटणाला स्पर्श केलेला नाही. आम्ही कधीही अंड खाल्लेलं नाही आणि मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत कधीही मटण खाणार नाही ही आमची शपथ आहे. आणि मग आमची शपथ बिगर मटण खाता एवढे धाडकत आहे तर तुमचे काय होणार नाही? निश्चित होईल. आणि म्हणून फक्त मला काय सांगायचंय, मांसाहार का करू नये? मांसाहार जर केला तर मग जी बाबा पिणारी लोक असतात ते म्हणतात काय नाही वाले थोडी घ्या. मग माणूस दारू प्यायला शिकतो, माणूस तंबाखू खायला शिकतो, गांजा प्यायला शिकतो, सिगरेट पिणारा माणूस म्हणून काय नाही एक झटका मारून बघ लय मजा येते. आणि मग त्या मांसाहारासोबत अनेक व्यसन, अनेक वाईट गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येऊन आपल्या आयुष्यामध्ये चुकीची दिशा मिळते. म्हणून माझी देखील हात जोडून विनंती आहे. आता पंढरपूरची वारी झालेली आहे. पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो भाविक त्या ठिकाणी गेलेले होते. तर आपण जरी पंढरपूरमध्ये गेलेलो नसलो तरी खऱ्या अर्थानं आजच्या या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जर संकल्प केला तर मी सुद्धा मांसाहार करणार नाही, वाईट वागणार नाही, माझे आई वडील असतील, माझे गुरुजन असतील यांच्याशी नम्रपणे गाऊन मी त्यांचं दररोज दर्शन घेईल. ही गुरुपौर्णिमा आणि पांडुरंगाचं दर्शन आपल्याला झालं असं मी त्या ठिकाणी समजतो. असो मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो, ताईंचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जयवांशील तो तेलाहो प्राण्यात वर्षसय सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडली अनवरत हो मंडळी भेटो तया भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जर्णव पियोषांचे चंद्रमेघ लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोये होतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणे केले होती भजिव आदि कृषी अखंडित आदि वर्तोपजीवे विशेष लोकी द्रष्टा दृष्ट विजयी हो हरी एकमे श्री विश्वेश्वराय हा होईल दान
प्रसादो येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला हरि ओम शांती 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 रामकृष्ण हरी श्रीराम विद्यालय पिंपळगाव इथे आज येण्याचा योग आला आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रांगणामध्ये या लहान छोट्या छोट्या बच्चांच्या पुढे गुरुचं महत्त्व सांगण्याचं तुम्ही मला जी खऱ्या अर्थानं संधी दिली. लहान लहान मुलं निरागस असतात, काय करावं हे आपल्याला सांगणं गरजेचं आहे. सगळ्यात अगोदरची गुरु तर त्यांची आईच आहे, पण तरी देखील म्हणून जाणं तेने गुरु भजिजे तेने कृतक कार्या होई जे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. मूळ झाडाला संपूर्ण पाणी न घालता मुळाला घातलं तरी पण पुढचं झाड फोफावत असतं, फळं देतं, फुलं देतं. तसं मुलांना जर आज नामस्मरणाचं महत्त्व सांगितलं, आपल्या संतांचं, आपल्या धर्माचं, आपल्या या देशाचं, खऱ्या अर्थानं संस्कृतीचं, हिंदूंचं महत्त्व सांगितल्यानंतर मुलं ते अंगीकारतील. म्हणून आजची गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून तुम्ही मला आज या शाळेमध्ये बोलावून खऱ्या अर्थानं सन्मानित केलं आणि मुलांच्या पुढे 2 शब्द बोलण्याची संधी दिली. मी ग्रामस्थांना आणि या विद्यालयातील ह्या संपूर्ण स्टाफला मनापासून धन्यवाद देते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. श्रीराम शिवाजी महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. धन्यवाद. शूट केलं तू नाही गेले शूट कर ना बाळा. स्टोरेज फुल झाले हा बोला ना. ये ना आगे कोणी पण चल ये तू ये ना ये कोणी पण ये. हो फोटो वेगळे घ्या शूटिंग वेगळे घ्या ना. रोहित फोटो वेगळे घे शूटिंग तू काय घेतोय.
फोटो घ्या, मी शूटिंग काढतो. ओळा 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 सगळ्यांनी ओळा.